चिवडा आणि लाडू तयार आहेत. वाव, अगदी असे म्हणजे दिसायलाच इतके भारी दिसत आहेत. तर दिवसाची सुरुवात झाली आहे आणि इथे मी गरमागरम भाकरी आता जस्ट माझ्या करून झाल्या आहेत. मी, अमोली आणि अहो आम्ही खूप आवडीने खातो तिघंजणं भाकरी. सो वॉटरमेलन आणलं होतं कॉस्कोहून आणि ते कापायचं बाकी होतं, तर मी अशी कापून ते फ्रीजमध्ये ठेवते आणि मग नंतर त्याच्या स्लाईस करतो आणि फ्रेश खायला मिळतं. त्याच्यानंतर बुके होता. हा ऑलमोस्ट आता माझा बड्डे मागच्या महिन्यात होता, तर तो बुके मी असं पाण्यात ठेवला होता. अजून तो फ्रेश होता, पण मात्र याचे जे गुलाबाचे फुलं होते ते सगळे मी असे वाळवून घेतले आणि याच्यापासून मी हँड स्क्रब तयार करेल. याच्यात मी काय काय टाकते हे मी तुम्हाला नक्की शेअर करेल, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तरी पण शेअर करेल. सो हे असे मी 2-3 दिवस झाले आहेत. तर गुलाबाची फुलं ती तशी वाळूनच जातात बुकेमध्ये, त्याच्यामुळे मी हे काढून उन्हात वाळवून घेतली. आणि आज आहे ॲब्रोचा दिवस, तर मी ॲब्रो घरीच करते. पार्लरमध्ये मी जात नाही. खूप वर्ष झाले मी घरी करते आणि बरं पडतं ते, नाहीतर पार्लरमध्ये गेलं तर कसेही कट करतात ते. सो मी त्याच्यामुळे किंवा जास्त उडवून देतात ॲब्रोज, मग ते चांगलं नाही दिसत. इथे प्रोटीन शेक घेते. माझं प्रोटीन शेक टाईम. अमोलीला वॉटरमेलन पाहिजे होतं, तर ते मी आता कट करून देते आहे. जसं मी मगाशी कट करून ठेवलं होतं, तर असं काढून मग तिला किंवा ज्याला लागतं त्याला स्लाईस करून देते. ती म्हणत होती आई मला पाहिजे म्हणून, मग मी तिला दिलं. आणि आज होता पाऊस, दिवसभर रात्रीपासून पाऊस पडतोय. आता जस्ट थांबला होता, तर सगळं पावसाचं वातावरण होतं आज आणि खूप छान वाटतं. कधी कधी पाऊस पडतो इथे, कधीही पाऊस पडतो, असं पावसाचं नाही आहे की आता पावसाळा चालू आहे म्हणून पाऊस पडतोय. सो माझं जे मॉर्निंग रुटीन असतं त्याच्यात मी वॉक करते, पण आज जरा लेट झाला मला, त्याच्यामुळे आज मी ऑलमोस्ट 30 मिनिट्स रोजचं वॉक असतं. मग बाकी योगा वगैरे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग माझे ठरलेलं असतं की आज काय करायचं, उद्या काय करायचं. तर वॉक करणं पण खूप गरजेचं असतं किंवा एक्झरसाईज करणं खूप गरजेचं असतं. तर हे बघा, छान बाहेर गुलाबाचं झाड आहे, तर आता छान पाऊस पडला होता आणि मस्त बाहेर छान दिसत होतं सगळं. हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात पावसाने सुरू होते आहे, कारण खूप म्हणजे काल पण रात्री खूप धुरं पाऊस पडला. आत्ता पण पाऊस चालू आहे. सगळं करून झालं आहे, माझा हेअर वॉश करून झाला आहे. मी म्हटलं पाऊस आहे बाहेर, तर पाऊस पडतोय बाहेर आणि म्हटलं मग आता काय करायचं, तर चहा ठेवायचा. तर आता मी जस्ट चहा ठेवायला आली आहे. ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे जे माझं डेली रुटीन असतं ते स्मॉल मोमेंट्स मी दाखवायचा प्रयत्न करत असते माझ्या डेली रुटीनमधनं, आणि आय होप ते तुम्हाला आवडत असतील. तर ब्लॉगला सुरुवात करूया. तर सहसा दुपारी मी चहा घेत नाही, बट आता छान पाऊस पडतोय, सो त्याच्यामुळे आज मी चहा ठेवला आणि आता स्वयंपाकाला पण लागायचंय. तर चहा पिऊन मग स्वयंपाक करते. तर हे आता सकाळ झाली आहे आणि सकाळचं माझं मॉर्निंग ज्यूस करते, आणि तसंच मग आता ग्रीन ॲपल कापून टाकला. तर हे डिटॉक्स ड्रिंक्स पण तुम्ही म्हणजे असं म्हणून पण मी पिते सकाळी. तर अल्टरनेटिव्ह असतं माझं की कधी कधी. तर आता मी ते आणि 1 ग्लास त्याच्यात वॉटर टाकलं आहे, ते ग्राइंड करून घेतलं आहे आणि ज्यूस तयार असतं. तर टेस्ट खरंच रेड ॲपल आहे. तरी आपला तंदुरीचा जो मसाला आपण वापरतो तसं मी हे घरगुती मसाले इथे टाकते.
तर इथे टाकला आहे मी ब्लॅक पेपर, रेड चिली पावडर, गरम मसाला, चाट मसाला, कश्मीरी मिरची पावडर आणि टर्मरिक, सोया सॉस आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. बोनलेस चिकन वापरणार आहे मी आणि ऑइल टाकायचं आहे लास्टला. तर फ्रीजमध्ये मी 4-5 तास ठेवेल याच्यानंतर आणि मग इव्हिनिंगला करेल. तसंच लास्टला मी इथे लिंबू टाकला आहे. आणि कसुरी मेथी शेवट. आणि इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. सो हे बघा, पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे, छान मिक्स करायचं आहे. आणि फॉईल पेपर मस्त आता कव्हर करेल मी फॉईल पेपरने आणि झालं. आता अमूल येण्यातच असते. हे अशा वस्तू करायला असा निवांत वेळ लागतो. ओ माय गॉड, आता मी लावणारच होते पण ना जरा काम होतं आज मला. ओ माय गॉड, कोणती फ्रेंड आहे? आता बसमध्ये भेटली ती. असं पूर्ण खालच्या मुळांना पण मारायचं. म्हणजे सकाळचं ऊन मिळावं म्हणून मी इथे बाहेर ठेवलाय. नंतर मी मध्ये घेणार आहे तो. हे बघा किती छान वाढतोय. त्याच्यात हे लाडूचं मिश्रण काढून घेतलंय, गार होतंय तोपर्यंत चिवडा करूया. आणि ठेवली तर त्याच्यात मी आता तेल टाकणार आहे. मिरची तर मी ती कट करून घेते कात्रीने. बरं पडतं, हे सोपं पडतं ना. हात पण आपले तिखट होत नाही आणि इझी. तर ही किचनचीच कात्री किचन मध्ये मी ठेवते. काही पॅकेट ओपन करायचं असेल, असं मिरची किंवा कोथिंबीर वरून टाकायची असेल, वॉश करून आपण कापून टाकू शकतो. तर इझी वे, थोडं इझी वेने कामं केले तर बरं पडतं आपल्यासाठी पण. नाही तर मग हात धुवायचं कधी कधी विसरून जातो, मग तो डोळ्याला हात लागला जातो. सो ते सगळं अवॉइड करण्यासाठी हे अशा काही टिप्स कामात येतात. तेल टाकलं आहे आणि पहिले मी इथे टाकणार आहे शेंगदाणे. आता मी असंच टाकते. चिप्सचं पॅकेट उघडून बसण्यापेक्षा कधी कधी आपलं घरचं पण घरचं स्नॅक्स तर बेस्ट असतं. तर मुलांना आवडतं, मी करत राहते त्याच्यामुळे मुलांना आवडतं. जर मी केलं नसतं, मी अमेरिकेत राहून जर मी केलं नसतं हे सगळं, की आता मुलांना काही माहित नाही, काही करायचं नाही, तर मुलांना कुठून माहीत होणार, राईट. लगेच तेल टाकलं होतं त्याच्यामुळे पटकन शेंगदाणे तळले गेले. आता मी इथे टाकणार आहे डाळ्या. तर आता मी लाडू करायला घेतले आहेत आणि हा बनवते आहे पहिला लाडू. तर हा बनला पहिला लाडू. तर असेच मी सगळे लाडू करून घेते आणि मग घेते. हा पहिला लाडू आणि आता असेच सगळे पटकन करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. हे आहेत लाडू. हे बघा, चिवडा आणि लाडू तयार आहेत. वाव, अगदी असे म्हणजे दिसायलाच इतके भारी दिसताय, एकदम यम्मी असे लाडू झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले, ज्या पद्धतीने मी केले, तर तुम्हाला आवडले का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि हो, जर तुमची काही वेगळी रेसिपी असेल तर ती पण नक्की मला सांगा, मी नेक्स्ट टाइम ती ट्राय करेल. तर हे बघा, आणि तर ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत मस्त राहा, लाईफ एन्जॉय करा. बाय.
बाय 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 बाय.